हे आपले खमंग असे मेथी वडे तयार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे तुम्ही कोणत्याही रस्सेदार भाजीसोबत सर्व करू शकता अथवा नवीन वर्षात तयार केलेलं हे लोणचं त्यासोबतही सर्व करू शकता. नमस्कार. इकडे मी मुठभर मेथी स्वच्छ धुवून ती कोरडी करून घेतली. मेथी बारीक चिरून घेणार आहे मी इकडे. ही मेथी बारीक चिरून झाली आहे. इंडक्शनवर एक पॅन ठेवून इंडक्शन चालू करूया. पॅन गरम झाला की थोडे तेल घातले. तेलावर थोडा हिंग घालूया. ही मेथी घालून 2 मिनटं तेलावर परतून घेऊया. मेथी पुरते मीठ वापरूया. दोन मिनटं ही मेथी परतून झाली आहे. हिला गार करून घेऊया. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा धने, पाव चमचा जिरे, 4 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, 10 ते 15 लसूण पाकळ्या. हे आपण पाणी न घालता मिक्सरला लावून फिरवून घेऊया. याप्रमाणे कोथिंबीर, मिरची, लसूण बारीक करून घेतले. इकडे मेथी आपली बऱ्यापैकी गार झाली आहे. त्यामध्ये आपण वाटून घेतलेले हे जिन्नस घालूया. यामध्ये थोडा हिंग घालूया. ऑलरेडी घातलेला आहे. बेसन. इकडे मी बेसन आणि तांदळाचं पीठ घातलं आहे. अर्धा कप तांदळाचे पीठ, पाव कप बेसन. ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचे पीठ, 2 चमचे दही, चवीनुसार मीठ, हळद, 2 चमचे तेल. इकडे मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी घेतलं आहे. हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. थोडासा ओवा, थोडे थोडे पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घेऊया. एकदम खूप सारे पाणी एकदाच घालायचे नाही. थोडे थोडे गरज वाटेल त्याप्रमाणे पाणी वापरूया. याप्रमाणे रात्रीचे पीठ मळून ठेवले तर सकाळच्या डब्यासाठी पटकन तुम्हाला ही रेसिपी बनवता येईल. यावर झाकण ठेवून 5 मिनटं हे साईडला ठेवून देऊ. मी इकडे गॅसवर एक छोटी कढई ठेवली. त्यामध्ये तेल गरम करून घेते. इकडे मी एक हळदीचं पान घेतलं आहे. तुम्ही या जागेवर बटर पेपर अथवा
केळीचं पान वापरू शकता अथवा सरळ पळपोटावर लाटू शकता. मी थोडंसं तेल लावून घेतलं त्याला. यूज करण्यापूर्वी हे पान स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलं आहे. इकडे मी तयार केलेल्या मिश्रणाचे गोळे करून त्यावर असं थापून घेणार आहे. कोरड्या पिठावर लाटून घेतलं तरी चालेल. याला मध्ये होल करूया. याप्रमाणे हे तयार करून आपण गरम तेलात तळून घेऊया. हे आपण आता याप्रमाणे काढून तळून घेऊया. याप्रमाणे इकडे मी मेथीचे वडे थापून घेतलेत. आता आपण हे तळून घेऊ. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.